काय तिरंगी सामना या ठिकाणी खरोखरच आम्हाला या तिन्ही बुवांना या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं ते श्रीमान नितीन पवार साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. बुवा अरे या देवगडा तुका 30 मिनिटं दिली नाही ठीक आहे रे, त्यांनी काय सांगितले नाही माहित आहे ना, तू सांगतो शेलवक सांगितले नाही कोंबडी सोलू काय विषय. अरे त्याच्यापेक्षा बुवा आपल्या मराठी नववर्ष दिन आता झाला बुवा, गुढीपाडवा, त्याच्याबद्दल जरा सांग ना. येथील सर्व ग्रामस्थांना गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतोय. जरा बोल ना त्याच्याबद्दल. अरे पेटाक सांगले नाही ना, जरा बोल ना. डबल बारी या नुसतं भजन करू दिलं काय काय हसता. ठीक आहे, भजनाला सुरुवात करूया, हळूहळू घेऊया. कोकिळेलाही लाजवेल असा बुवांचा आवाज, एकदा जोरदार टाळ्या होते बुवांसाठी. तो शेवटपर्यंत कोकिळ एकच लाजवू दे. म्हणजे थोडं माझ्या कानावर बसलो, थोडं ह्या झालो आवाज, पण ठीक आहे, किंकाळल्यासारखं वाटला. पण उत्कृष्ट परफॉर्मन्स बुवा. आणि वाजपेयी सॅल्यूट आहे, एकदा जोरदार टाळ्या होते सुहास मैत्रीसाठी. आणि माझी पहिली बारी ज्याच्यावर झाली अमित वराडकर, लकी आयो. लास्ट पर्यंत फक्की करू नको दोघा. बरोबर ना. तुमच्या दोघांचे जुने संबंध, मी तुझ्यासाठी 9 वर्ष, तुमचे जुने संबंध ते बाहेर ठेवा. हे तुमचे संबंध नको दाखव. हे बारी या चलूया. अर्धा तास दिल्याने भारी, पण तरी अर्धा तास म्हणा त्यांना पाऊण तास काढले. भजनाच्या माध्यमातून तू काय देऊ का नाही. ठीक आहे, पुढे बघूया काय होतं. किती पेटता तो माका बघूच. ते का सांगले नाही आमची साला कडू तू काढ रे साला. गजरा बघतोय मग मी काय
आ तूच सूर ठावा मदसी, तूच सूर ठावा मदसी, तूच एक तारी, तूच सूर ठावा मदसी, तूच एक तारी, रूप दावी देवा रूप दावी देवा नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू, नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू, नमो दीननाथा, नमो दीनबंधू, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा, नमो माय बापा कृपाळा नृपाळा, 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 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, हरिमना पुंडली कवरदा,
तसेच आम्हाला ज्यांनी फोनवरून संपर्क साधला ते श्रीमान निलेश पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते, त्यांनी त्या वारीसाठी आम्हाला आमंत्रित केलंय. काय बाबा, आत्ताच बुवा 5 दिवस झाले नुसता गुढीपाडवा चालवून. काय प्रभू श्री राम जेव्हा लंकेवरून जेव्हा स्वारी करून परत आले होते त्या दिवशी बुवा गुढी उभारली गेली. तो दिवस म्हणून आपण गुढीपाडवा बुवा आपण साजरी करतो. लक्षात घे, नुसता आहे डबल वारी म्हटलं तर बुवा 12 रंग बुवा दाखवचे असतात, ते दाखव ना जरा. नुसता भजनच करू गेलं काय? हाताची गाडी तोंडावर बोट बसलो, काय जीभ बाहेर काढून. ठीक आहे, हळूहळू घ्या, काय तो बोलत नाही. ते काय सांगितलेला हो साहेब, ते काय सांगितलेला. पण लक्षात ठेव, जो दुसऱ्याचा वाईट करताना, वाईट करूची ह्या करताना, तो कधी तो श्रीदेव माडकरांना तो बघून घेत. लक्षात ठेव, सांगल्या ना ज्यांना, तुका ज्यांना सांगलं ना आमच्या दोघांची वाट लाव, तू लाव रे, तू लाव तरी. मग बघूया काय दाढीवाल्या. सलाम. कबीर सिंग, गरीबों का गरीब कबीर सिंग. हे दोघ जण तसे मोठे आहेत अनुभवान. ए दाढी, हे बघ सांभाळून घे, लहानच आहे आत्ता. 22 लागला नुसता. हे थंबनेल नको आपण, 22 लागला, लक्षात घे. आणि ह्याच्यासाठी एकदा जोरदार 5-6 वर्ष भजना करता, पण तू भजनाच्या माध्यमातून काय देत नाही अजून. दे जरा पेट पेट, थोडं पेट. बघूया काय करत असता. भजनाक सुरुवात करूया. मगरे रे प मगरे गणिसा. धोको दिलाय कोणीतरी, काहीतरी जादू केल्याने एक स्वर माझं बेसूर झालं. हे राडी, तू आज बोलू काय? लक्षात ठेवतो, बोललो आधीपासून ओळख. हनुमंतन माहित आहे ना, लंकेत शेपटी नाग लावले ना, तुझ्या दाढी काग लावते. लक्षात ठेवा, तो वाटत नाही तो बोलतो. तो बोललो तर काय विषय वेगळं होतो, फक्त युट्यूब बंद करायचा. आणि आमच्या परमिशन शिवाय टाकायची नाही, मी पहिलाच सांगते. माझ्या परमिशन शिवाय तर टाकायची नाही माझी बारी. ह्यांची टाकाय, ह्यांना जरी काढल्या ना, लोक बोलतले केदारात स्वप्नाचा कांडाप काढला, पण या देवगड वासियांका माहिती मी त्याचा कांडाप काढतोय ना. मगरे रे प मगरे गणिसा, लिसा रे सा निसा नि ध म प नी.
धन्यवाद धन्यवाद. रूपाचा अभंग आहे. माननीय श्री नितीन पवार साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा 30 मिनिटं आपल्याला दिल्या, ठीक आहे, पण आपण भजनाच्या माध्यमातून काहीतरी दिलं पाहिजे ना रे. डबल बने म्हटलं तर दाखव ना तुझे 12 रंग जरा. नुसता भजन झाला म्हणजे तुझा आवाज हा विजय परब बुवांच्या लाईन मध्ये जर आता नवोदित कलावंतांमध्ये जर पहाडी आवाजाचा कोण असेल बुवा तर तो म्हणजे केदार कदम. एकदा परत एकदा जोरदार टाळ्या. या 100% मी सांगतोय बुवा, आपण भजनाच्या माध्यमातून काहीतरी दे. पेट विषय काय चाललो बाबा, गुढीपाडवा, अरे होळी. श्रीदेव मांडकरांचे आहे, त्यांनी सत्यनारायणची महापूजा. त्या होळीबद्दल सांग ना. त्या होळी केक पण त्या सर्व देवांनी तिका एक आशीर्वाद होतो की तुका अग्निस्पर्श करू शकत नाही. म्हणून त्या हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिकेन त्यांनी ठरवल्याने की त्या भक्त प्रल्हादाक खलास करायचो. म्हणून त्या होलिकेन आपल्या मांडीवरती बुवा घेतल्यानी आणि अग्नी दिल्यानी. पण तेव्हा बुवा आकाशवाणी झाली की तू वराचा दुरुपयोग केलायस, म्हणून तो वर बुवा निष्फळ झाला आणि ती होळिका त्या ठिकाणी जाळली गेली आणि तो भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी त्याचं रक्षण झालं. एवढी त्या हरिनामामध्ये ताकद आहे. राम आपलं भजन, राम कृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार बुवा त्याच्यावरती आपलं भजन आहे. आणि भजनाच्या माध्यमातून आपण काहीतरी त्या मायबाप रसिकांना बुवा काहीतरी दिलं पाहिजे ना. तू 10 वेळा सांगतस आवाज कमी या, तू ते राहू ना जरा, तुझा आवाज जाता, तुका माईकची गरज नाही या. एवढं उंच पेवतोस तू. व्होल्टेज जरा कमी, जरा सांभाळून घे ना समोरच्या. आता किती तोंडावर तुझ्या 12 वाजले. ठीक आहे. रूपाचा अभंग आहे. काय आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी असा तो भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची अजूनही सेवा करतो. याचाच अर्थ काय, जर आपल्याला जन्म मिळाला मनुष्याचा तर आपल्याला आपल्या आई वडील जिवंत असेपर्यंत आपल्याला आई वडिलांची सेवा करायची आहे. या बुवा आपण सांगूक लागता बुवा. तू नुसतं भजन करून गेलं काय, दाढी आपलीच पेटली आज वाटतं. तू यजमानपणा केलं काय, तसंच दिसता. पण ह्याचा विषय काढू नको काय. ह्याचा विषय जरा वेगळं ना. बोलतल ना, नाही बोलतल बोल. पण जर त्याका ना बोलायचं लक्षात ठेव. गजर तुका गावताना मुश्किल होतो, पेट्टल होता का सांगितलं ना आपली मारू. फक्त तू
तू फक्त दगवान जाऊ नको. तो सांगणार खुळवा लक्षात घे. त्याला माहिती नाही. दुपाच्या मंगाला सुरुवात करूया. विठ्ठले रखुमाई सावळे विठ्ठले रखुमाई विठ्ठले रखुमाई सावळे विठ्ठले रखुमाई रूप पाहता पाहता परंपरा चालू आहे ना. आता चलता काय रे त्या रुपये मंडळी तुम्ही उठत जातात जरा बसा नाही शकत. माधव माधव
हा